मित्रांनो, लाईफ मध्ये सर्वात महत्वाचं काय? असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल. पैसा, नोकरी, अशा खूप साऱ्या गोष्टी तुमच्या मनात येतील. पण ह्याचं उत्तर जर तुम्ही शोधायला गेला, तर तुम्हाला उत्तर सापडेल तर तीन गोष्टीमध्ये. पहिली गोष्ट आहे अर्थातच तुमचं आरोग्य. दुसरी गोष्ट आहे कुटुंब. आणि तिसरी गोष्ट आहे तुमचा स्वभाव. या तीन गोष्टी तुमच्या लाईफ मध्ये खूप महत्वाच्या ठरतात. मित्रांनो, आयुष्यात सगळ्यात महत्वाचं काय? खरं पाहायला गेलं तर प्रत्येकाची आयुष्याकडे बघण्याची दृष्टी आणि आयुष्य प काय हे समजण्याचं ही सगळ्यांची पद्धत वेगवेगळी आहे. मग प्रश्न असा येतो, की आयुष्यात सगळ्यात महत्त्वाचं काय? कोणासाठी पैसा खूप महत्त्वाचा असतो, कोणासाठी त्यांचं करिअर खूप महत्त्वाचं असतं, कोणासाठी त्यांचा ड्रीम जॉब महत्त्वाचा असतो, कोणासाठी त्यांचं शिक्षण पूर्ण होणं खूप महत्त्वाचं असतं, कोणासाठी त्यांचा व्यवसाय, त्यांचा रोजच्या जीवनातला प्रवास खूप महत्त्वाचा असतो. शेतकऱ्यांसाठी त्यांची शेती ही खूप महत्त्वाची असते. अशा प्रत्येकासाठी एक खऱ्या देशभक्तासाठी देश खूप महत्त्वाचा असतो. असं प्रत्येकाला विचारायला गेलं तर लाईफमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय? प्रश्नांची उत्तरं वेगवेगळी येतील. पण सगळ्यांच्या आयुष्यामध्ये महत्त्वाच्या असणाऱ्या काही गोष्टी आहेत, ते असणं लाईफसाठी खूप महत्त्वाचं पण आहे आणि लाईफमध्ये ह्या 3 गोष्टी असतील, तर तो माणूस सगळ्यांपेक्षा वेगळा ठरू शकतो. म्हणून हा जो 3 गोष्टींबद्दल आज आपण बोलणार आहोत. तर पहिली गोष्ट येते ते म्हणजे आरोग्य. तुम आरोग्य, फिटनेस आता खूप साऱ्या शब्दांनी ओळखलं जातं. ह्या सगळ्यांच्या बाबतीत सगळ्यांचं सेम असतं. कारण आरोग्य जर चांगलं असेल, तर तुमचं करिअर, तुमचं यश, तुमच्याकडे पैसा किती आहे, कमी आहे, जास्त आहे, या सगळ्यापेक्षाही महत्त्वाचा ठरतो आपलं आरोग्य. उदाहरणच पाहायला गेलं, तर काही वर्षांपूर्वी कोरोना आला होता. कोरोनामध्ये सगळीकडे लॉकडाऊन झाला. मग लॉकडाऊन झाल्यावर एक गोष्ट सगळ्यांना प्रकर्षाने जाणवली असेल, की सगळ्यात महत्त्वाचं आहे आरोग्य. म्हणून ज्यावेळेस प्रत्येक गोष्ट चालू असते, पण एखाद्या गोष्टीमुळे सगळं काही बंद पडतं ना, जसं की आता गॅसचा चाललेला आहे. गॅसमुळे सर्वजण अ, गॅस बंद तर सगळ्यांना रोजच्या जेवणाची काळजी पडलेली आहे. तसाच प्रकार आहे. जर आरोग्याच्या रिलेटेड कोणती गोष्ट येते, कोरोनासारखी मोठी महामारी येते किंवा रोग येतो, आजार येतो, अशा वेळेस सगळं काही विसरून जातात माणूस. पैसा विसरतो, आजूबाजूचं जग विसरतो आणि सगळेजण स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यायला अ, तयार होतात. तसंच आहे, जर तुम्ही शिकत असताल, तर तुम्हाला तुमच्या अभ्यासावर कॉन्सन्ट्रेशन करायचं असेल, तर तुमचं आरोग्यही जपलं पाहिजे. म्हणून आरोग्य हे खूप महत्त्वाचं आहे. हेल्थ इज वेल्थ असं म्हणलं गेलंय, ते त्यामुळेच म्हणलं गेलेलं आहे. कारण की जर तुम्ही तुमचं आरोग्य सांभाळलं, सध्या तरी मला अनुभवातून ही गोष्ट कळते, की जर आपण आपल्या आरोग्याकडे लक्ष दिलं नाही, सगळं काही नीट चाललेलं असेल, ते एका क्षणात बदलून जातं. तुम्हाला आरोग्याची एखादी समस्या आली, तर तुमचं कामावर असू द्या, तुमच्या जे काही करत असाल त्याच्यावरचं लक्ष उडून जातं. तुम्हाला फक्त ती आरोग्यामुळे तुम्ही डिस्टर्ब होऊन जाता. म्हणून जर तुम्ही फिट असताल, तुम्ही आरोग्याच्या दृष्टीने व्यवस्थित असताल, तर तुमच्या कोणत्याही गोष्टी सामान्य राहतील. याच्या भोवती फिरत राहतील. म्हणून आरोग्य खूप महत्वाचं आहे. क्रिकेटरमध्ये समजा सचिन तेंडुलकर 24-20 वर्ष जे काही खेळू शकला, तो का खेळू शकला? तर त्यांनी त्याचं आरोग्य सांभाळलं आणि इतके लाँग टर्म तो इतक्या कोणत्याही फिटनेसच्या गोष्टीमध्ये अडकला नाही म्हणून तो तितके दिवस खेळला. असं प्रत्येक गोष्टीत आहे. अमिताभ बच्चन असतील, जे मोठी नाव आहेत, ते ह्या सगळ्याच गोष्टीमुळे आहेत, की त्यांनी त्यांचं आरोग्य सांभाळत आता लाँग टर्मसाठी ते गेलेलं आहे.